महाराष्ट्रातले एक अत्यंत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी खासदार आणि ज्यांनी विदर्भाच्या विकासामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं असे दत्ताभाऊजी मेघे साहेब यांचं दुःखद निधन झालं. आम्ही सर्वच अत्यंत या ठिकाणी दुःखी आहोत. आपल्याला कल्पना आहे की विदर्भामध्ये नेत्यांची एक मोठी पिढी ही दत्ताभाऊंनी घडवली आणि विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उभं केलेलं काम हे अतिशय पथदर्शी आहे. प्रत्येक गरजवंताकरता हक्काचा माणूस म्हणून दत्ताभाऊकडे पाहिलं जायचं आणि कोणीही त्यांच्या घरून कधीही रिकामा गेला नाही. प्रत्येकाला नेहमी ते मदत करायचे, सुखदुःखात धावून जायचे आणि म्हणूनच सर्व पक्षांमध्ये एक मोठा मान हा नेहमीच दत्ताभाऊंना मिळाला आणि विदर्भातलं एक अतिशय लाडकं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. त्यांच्यातला दुसरा सगळ्यात मोठा गुण होता तो विनम्रतेचा. इतकं मोठं नेतृत्व, इतकं मोठं कर्तृत्व, एक मोठं विश्व उभं केल्यानंतर देखील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विनम्रता कधीच सोडली नाही. छोट्यातल्या छोट्या माणसाला, मोठ्यातल्या मोठ्या माणसाला विनम्रतेनं, अदबीनं वागवायचं, प्रेम द्यायचं, हे त्यांचं नेहमी कार्य राहिलं. मंत्री म्हणून असो, खासदार म्हणून असो, आमदार म्हणून असो, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं काम केलेलं आपण सर्वांनी बघितलंय. त्यामुळे दत्ताभाऊंच्या जाण्याने एक विदर्भाच्या विकासाकरता झटणारा आणि जनसामान्यांचा नेता हा आज आपल्यातनं निघून गेलाय. खरं म्हणजे त्यांची मुलं, त्यांचं कार्य हे पुढे नेत आहेत, पण दत्ताभाऊंची उणीव ही निश्चितपणे विदर्भाला आणि महाराष्ट्राला जाणवेल. माझे अतिशय व्यक्तिगत संबंध त्यांच्याशी राहिले आहेत. माझ्या वडिलांचे त्यांचे अतिशय जवळचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे निश्चितपणे हा एक आमच्या सगळ्यांकरताच अतिशय दुःखाचा दिवस आहे. विशेषतः त्यांच्या कुटुंबावर जो काही आघात आहे तो देखील मोठा आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारी जी काही सगळी मंडळी आहे ती सगळी मंडळी, त्यांना देखील हा एक मोठा धक्का आहे. त्यामुळे मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या ठिकाणी हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आणि त्यांना शांती द्यावी, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. विदर्भ के बहुत ही कद्दावर नेता, महाराष्ट्र के कद्दावर नेता और विदर्भ के विकास में जिन्होंने बहुत बड़ा योगदान दिया, ऐसे श्री दत्ताभाऊजी मेघे, इनका आकस्मिक अभी आज ही दुखद निधन हुआ है. महाराष्ट्र में एक मंत्री के तौर पर, विधायक के तौर पर, एक सांसद के रूप में उन्होंने किया हुआ काम बहुत पथदर्शी है. विशेष रूप से शिक्षा के क्षेत्र में, स्वास्थ्य के क्षेत्र में, सहकार के क्षेत्र में उन्होंने जो कार्य किया वो भी मैं ऐसा मानता हूं कि विदर्भ में एक बहुत ही उल्लेखनीय इस प्रकार का कार्य है. और उनकी सबसे बड़ी खूबी ये थी कि छोटे से छोटा व्यक्ति भी उन तक चला जाए तो कभी खाली हाथ वापस नहीं लौटता था. सभी को मदद करते थे. कई लोगों को पढ़ाने का काम किया, कई नेता उन्होंने तैयार किए, कई लोगों की जिंदगियों को संवारने का काम उन्होंने किया. इसलिए सभी पार्टियों में, सभी लोगों में, सभी समाजों में एक बहुत लोकप्रिय नेता के रूप में उनको जाना जाता था. और ऐसे में उनका हमारे बीच से चला जाना ये महाराष्ट्र के लिए और विशेष रूप से विदर्भ के लिए एक बहुत बड़ी क्षति है. उन पर प्रेम करने वाला जो एक बहुत बड़ा विदर्भ का समाज है, उसके लिए एक बहुत ही कभी पूर्ण नहीं हो सकती इस प्रकार की एक क्षति है.